एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो ही तुमचं दुखणं आहे का? शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे? शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे. नेमकं दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो ही तुमचं दुखणं आहे का? शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे? महाविकास आघाडी ही काही सांगली जिल्ह्यापुरती नाही. महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते. त्यामुळे नेमकं मला अजून यांचं काय दुखणं आहे नेमकं लक्षात आलेलं नाही. पण साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघ असेल, कोल्हापूरचा असेल, आज सातारचा महाविकास आघाडीची उमेदवारांचा अर्ज भरला. पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ ज्यावेळेस बघतो, फोटो ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस खरंखर मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना होतात. कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडे सोलापूर असेल, इकडे कोल्हापूर हातकणंगले असेल, महाविकास आघाडीचे जे मेळाव्याचे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून, सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी कसे ठामपणे उभा असतात ते बघितल्यानंतर खरखर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं. कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे. आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे. त्या पैलवांना विनंती आहे, राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत. ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे. इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून, भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील. त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं, भाषा सांभाळून करायची. मी परवाही सांगितलं, ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादाने दिला, मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला, तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय, हे दुर्दैव आहे. पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे, आपल्यातली नाही. आणि म्हणून आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हेतूने इथं उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे. आज पहिलीच बैठक आहे, अजून खूप फड रंगणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.